जुमा के रोज जालना में मराठा रिजर्वेशन के लिए एहतजाज कर रहे मुजाहिरीन पर पुलिस की जानिब से किए गए लाठीचार्ज के खिलाफ मराठवाड़ा के मुख्तलिफ अजला में एहतजाजी मुजाहरे किए गए। इसी सिलसिले में आज नांदेड़ जिले में भी कलेक्टर दफ्तर के सामने मराठा समाज से ताल्लुक़ रखने वाले काफ़ी तादाद में लोग जमा हुए और उन्होंने जालना में पुलिस की जानिब से किए गए लाठीचार्ज के खिलाफ शदीद गम व गुस्से का इजहार किया। बरहमी के इजहार के लिए मराठा समाज के नौजवानों ने मुजाहरे के दौरान टायर जलाने की भी कोशिश की, लेकिन पुलिस ने फौरी मदाखलत करते हुए उन्हें टायर जलाने से रोक दिया। मुजाहिरीन ने रियासती हुकूमत के खिलाफ भी जमकर नारेबाजी की। मराठा रिजर्वेशन के मामले में रियासती और मरकजी हुकूमत की पॉलिसियों को तनकीद का निशाना बनाया गया। मुजाहरे के अख्तिताम पर मराठा समाज के चंद अफराद ने एक वफद की शक्ल में जिला कलेक्टर से मुलाकात की और उन्हें एक मेमोरेंडम भी पेश किया। 2017 पासून सकल मराठानी आतापर्यंत 58 आपल्या न्याय मागण्याकरता आरक्षण मागण्याकरता आंदोलन केले आहे। ती लोकशाही पद्धतीने केले आहेत। त्याच अनुषंगाने आज जालना येथील हा तरुण मराठीला न्याय भेटावा म्हणून हा उपोषणाला बसला होता। तो आपल्या गावात बसला होता, तो न्याय मागत होता आणि तो एकला होता। तिथले म्हणणं आता आमचे पंजाबराव म्हणले तसं ते लोक आंदोलन भजन करून आंदोलन करत होते आणि चांगल्या प्रकारचे लोकशाही प्रमाणे आंदोलन करते। त्यावेळेस त्या ठिकाणी जालना पोलिसांनी या सरकारने फडणवीस सरकारने त्याच्यावर नाही काय एकदम तिथल्या लोकांवर गावाल्यावर आणि महिलावर एक अमानुष मारहाण केली। याचा मी जाहीरपणे निषेध करतो। आज बघितलं असं उभा महाराष्ट्र सकल मराठा युवकांना आरक्षण द्यावं, कारण मराठ्याचा मुलगा हा 90% 95% असून सुद्धा आज तो शेतामध्ये काम करतो, कोणी दुकानात काम करतो। ही दुर्दैवी गोष्ट आहे। छत्रपती शिवाजी महाराजाचं महाराष्ट्र आहे। या ठिकाणी सगळ्या जाती धर्माचे लोक असतात। हा शेतकऱ्याचा महाराष्ट्र म्हणून सांभाळला जातो। इथं शेतकऱ्याचे मुलं असतात आणि त्याला कुठेतरी न्याय भेटायला पाहिजे। ते असं व्यतिरिक्त काही नाही। एक सोपं आहे, आरक्षणाचं उदाहरण सोपं आहे। भारत राज्य घटनेमध्ये 50% जास्त आरक्षण देता येत नाही, हे सगळं माहिती आहे। पण बघितलं असताना पंजाब असो, हरियाणा असो, तेलंगणा असो या तुमचं तामिळनाडू असो, त्या धर्तीवर सुद्धा 50ची बाउंड्री ओलांडली आहे आपण। संविधानानं जे आरक्षण दिलं त्याची 50% बाउंड्री आपण निवडलेली आहे। त्यानं तर ओढलेली ते तर 75% गेलेत, 68% गेलेत, 60% आपण सुद्धा 52% गेले आहेत। त्या धर्तीवर कुठेतरी मराठी युवकांना आरक्षण भेटलं पाहिजे, जेणेकरून त्याच्याला न्याय भेटला पाहिजे। ही रास्त मागणी आहे। आता गल्ली ते दिल्ली सरकार एकच आहे। त्यानं म्हणल्यानंतर काय होऊ शकत नाही। कोणताही कायदा ते रात्रीतून बदलू शकतात आणि मराठ्याचे आरक्षण हे सगळ्या दुसऱ्या राज्यात दिले त्याची रास्तमध्ये किती दिवस आंदोलन करण्याचे, किती लोकांना बलिदान करायला लावणारा कुठेतरी व्हायला पाहिजे। आता मी सांगतो, पक्षाचा म्हणून सांगत नाही मी, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण त्यांनी उपसभा याच्या कमिटीचे अध्यक्ष होते। त्यानं वारंवार इतकी कोर्टात मागणी केली, पण या विरोधकांनी ती मागणी त्याची खडून टाकली। काहीतरी चुकीचं गालबोटं। पण आम्ही चव्हाण साहेब म्हणले बा तुम्ही याची हारतुरे घ्या, पण मराठ्याला न्याय द्या, मराठीच्या युवकांना न्याय द्या, आरक्षण द्या, अशी मागणी त्याने राष्ट्रपणे मागितली। आता मी सांगतो, आता गल्ली ते दिल्ली सरकार आहे, ह्या सरकारने मराठ्याला न्याय द्यावा, त्याचे बेनिफिट त्यानेच खावं, पण मराठ्याच्या मुलाला न्याय देणं हे महत्त्वाचं आहे। याच्या व्यतिरिक्त आता अनेक आंदोलन करण्याचा आनंद चिघळ्याच्या मार्गावर लागले। आता मराठी युवकांची आता तपश्चर्या संपलेली आहे। किती दिवस मागायचे, किती दिवस आंदोलन करायचे, किती दिवस करायला लावणारा? हे असंच बोलणं आंदोलन करून जमणार नाही। आता सगळे युवक रस्त्यावर उतरण्याचे तर, आणि त्याच्या मागचा आमचा खंबीरपणे माझा सकल मराठा म्हणून मी त्याच्या या भागाचा आमदार म्हणून मी याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे मागे उभे राहू। जालना जिल्ह्यामध्ये जी घटना झाली त्या घटनेचा मी साक्षीदार आहे, कारण रात्री 3 वाजेपर्यंत मी त्या ठिकाणी होतो। त्या ठिकाणी शांततेत चाललेलं आंदोलन पोलिसाच्या साह्याने या सरकारने उधळून लावलं। त्या ठिकाणी 80 वर्षाचे वृद्ध जे व्यक्ती होते, महिला होत्या, यांना त्या ठिकाणी अश्रुधूर सोडून त्यांना मारण्यात आलं। याचा आम्ही सर्व नांदेड जिल्हा मराठा समाजाच्या वतीने आम्ही निषेध करतो आणि तुमच्या माध्यमातून सांगतो की या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत, जे स्वतःला शेतकऱ्याचा मुख्यमंत्री म्हणतो, कष्टकऱ्याचा मुख्यमंत्री, हे सरकार गोरगरिबाचं आहे। या जो मुख्यमंत्री आहे यानं मराठा म्हणून घ्यायची त्याला लाज वाटली पाहिजे, कारण त्याचं मराठापण हे आम्हाला कुठंतरी संशयास्पद वाटते आणि मला वाटतं की त्यांची DNA टेस्ट नक्कीच केली पाहिजे, कारण मराठा मुख्यमंत्री मराठा आंदोलकावर आणि माळकरी लोकांवर एवढा अत्याचार सहन करू शकत नाही। याची गांभीर्याने त्यांनी चौकशी करून
जो SP आहे जालन्याचा त्याला तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि या निषेधार्थ उद्या सोमवारी आम्ही नांदेड जिल्हा हा कडकडीत बंद ठेवलेला आहे. याचं सुद्धा पूर्ण व्यापारी संकुल जे आहेत यांनी काळजी घेऊन उद्या जालन्यासारखी परिस्थिती नांदेडमध्ये होऊ नये एवढीच या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मी सांगतो. अंतरवाली जिल्हा जालना या ठिकाणी आमचे मराठा समाज बांधव मनोज जरांगे हे शांततेच्या मार्गाने करत असलेल्या आंदोलनाला गृहमंत्र्यांनी आणि तिथले जे SP आहेत तुषार जोशी यांनी जाणीवपूर्वक लाठीचार्ज करून आमचं हे शांततेनं चाललेलं आंदोलन त्यांनी चिघळण्याचा जो प्रयत्न केला आहे त्या चिघळणाऱ्या आंदोलनाचा या ठिकाणी समस्त महाराष्ट्राच्या वतीने नांदेडच्या सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. आता आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की ज्या प्रकारे जाणीवपूर्वक षडयंत्र रचून शांततेनं चाललेलं हे आंदोलन त्यांनी चिघळवण्याचा आणि दडपून टाकण्याचा जो प्रयत्न केलेला आहे ते दडपून टाकण्याचं जे आंदोलन आहे त्याची ही सखोल चौकशी केली पाहिजे आणि जर येत्या सोमवारपर्यंत जर त्यांनी यातून काही निकष काढला नाही, दोषींवर कारवाई जर झाली नाही तर 4 तारखेला पूर्ण नांदेड जिल्हा बंदचं आवाहन या ठिकाणी सकल मराठा समाजातर्फे करण्यात येतं.